मानव समाचार, मानवता के हक में। मैं स्मिता पाटिल, मानव समाचार में आपका इस्तकबाल करती हूँ। चलिए देखते हैं आज की खास खबर। आपण बघितलं असेल की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांच्यापासून PM किसान दर 4 महिन्याला 2000 रुपये, वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात। त्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र राज्याच्या वतीने PM किसानच्याच धर्तीवर वर्षाला 6000 रुपये वर्ग करण्याची प्रक्रिया मागच्या महिन्याच्यापासून सुरू झालेली आहे आणि म्हणून केंद्राचे 6000 रुपये आणि राज्याचे 6000 रुपये असे 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील। नाशिक जिल्ह्यातले शेतकरी या योजनेच्यापासून वंचित राहू नये आणि म्हणून त्याचा आढावा आज आपण संपन्न करतो आहोत। त्याच्यासोबतच पीक विमा पात्र लाभार्थी शेतकरी बांधव या पीक विम्याच्यापासून पण वंचित राहू नये याचाही आढावा आपण त्या ठिकाणी घेतो आहोत। नाही, मला वाटतं की जिथपर्यंत अतिक्रमणचा विषय आहे, ऑलरेडी कायदे या संदर्भातले अस्तित्वात आहेत। अतिक्रमण कुठलंही असू दे, आणि नाशिकच काय म्हणजे संपूर्ण राज्यात त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीप्रमाणे कारवाई केली जाते। नाशिकमध्येही असे कुठे जर बाब असतील तर त्याचं नोंद त्यांना घ्यायला सांगूया आपण। आता मूळ विषय आहे की त्या आरोपीच्या सोबत उबाठा गटाचं महानगर प्रमुख थिरकतो आहे, डान्स करतो आहे। आता तो कधी केला, तेव्हा तो आरोपी कसा काय आलेला, आता हा पोलीस प्रशासनाच्या तपासाचा विषय आहे। त्या तपासामध्ये या गोष्टी पुढे येतील। आपल्या नजरेत जर तो आतंकवादी किंवा त्या रेट असेल अशा लोकांना पॅरोल दिला कसा जातो, हाय महत्त्वाचं नाही, माझ्या नजरेतनं बोलण्याच्या पेक्षा मी आपल्याला जी माहिती दिली की 1993 मध्ये बॉम्बस्फोट, त्याच्यात इतक्या लोकांचं दुःखद निधन, इतके जखमी, त्याच्यातला प्रमुख आरोपी, त्याला माननीय न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा, हे रेकॉर्डवर आहे ना। हे आत्ताची काल परवाची गोष्ट आहे का? आणि त्या जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी ही लहान गोष्ट नाही, हे देशद्रोही कृत्य आहे। जो काही कायदा नियम आहे तो त्या व्यक्तीच्या म्हणजे पुरुष मग त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या त्या व्यक्तीच्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र दिलं जाते। म्हणजे हे कुणबीपुरतंच नाही, म्हणजे इतरही समाजांच्यासाठी। आता हा नियमच आहे, कायदाच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता जेवढ्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्याही माध्यमातून अनेक वंशावळ जी निर्माण होणार आहे, म्हणजे प्रमुखाला मिळालं तर त्याच्यात ब्लड रिलेशनमधले जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना 1967च्या कायद्यानुसारच त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, आव्हान असणार आहे। शेवटी आपल्याला हे नियम आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये पण घोषित केलेलं आहे की नियमाच्या आधारे कायद्याच्या चौकटीत बसणारं, आणि सरळ गोष्ट आहे, आपण कोणाचं आरक्षणाला धक्का न लागता, कोणाचं काढून न घेता हे आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळे मिळून सगळ्यांच्या हीच भावना आहे। तर आता त्याला जे काही कायद्याच्या चौकटीत थोडासा वेळ लागणार आहे ते आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे। त्याची कागदपत्र गोळा करावे लागतील, ते पुरावे द्यावे लागतील, तर तेही काम समांतर आता प्रगतीपथावर आहे। आपण नवी मागणी योग्य वाटते का आपल्याला? त्यांची जरांगे पाटलांची नवी मागणी योग्य वाटते का? तुम्ही काय म्हटलं?
आपण म्हणते मुख्यमंत्री प्रयत्न करतायत आणि आमच्या पातळीवर सुद्धा प्रयत्न चालू आहे, पण ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहे. 24 तारखेला जे आंदोलन आम्ही करू त्या आंदोलनावरती ते ठामच आहे. आपण काय आव्हान कराल त्यांना? नाही, म्हणूनच मी माननीय जरांगे पाटील साहेबांना विनंती आवाहन करतो की शेवटी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या दिशेनेच सरकार पण काम करत आहे की महाराष्ट्राच्या तमाम गोरगरीब अनेक मराठा समाजाचे पण लोक आहेत की त्यांची प्रगती साध्य झाली पाहिजे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. परंतु हे सगळं करीत असताना आपल्याला कायद्याच्या नियमाच्या चौकटीत करावं लागणार आहे की उद्या त्याला गालबोट लागू नये. आता हे प्रकरण निघाल्याच्या नंतर कोणाच्या एका गुन्हेगारी क्षेत्रातल्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये कोण, आता हे सगळ्या नाशिककरांना माहिती आहे की इथले मुस्लिम समाज बांधवांचे जे काही प्रमुख शेर ए खतीब काय जे काही आहेत, म्हणजे शहरातले ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या लग्नाला पदाधिकारी गेलेले. आता तुम्ही म्हणजे तुमच्यावरचं आरोपाविषयी काय बोलणार नाही, म्हणजे ज्यांच्यावर आरोप केला गेला बडगुजर, त्यांनी पण तुमची प्रेस कॉन्फरन्स मी पण बघितली. त्यांनी मान्य केलेलं आहे की मी त्या आरोपीच्या सोबत होतो. काय बोलता होते का कुठल्या तरी सार्वजनिक जीवनामध्ये, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कदाचित असेल, पण त्याला माहिती आहे आज जर मी नाही म्हटलं उद्या चौकशीमध्ये ते सिद्ध होणारच आहे. दादा, त्या जे पार्टी होती सध्याचा भाजपचा एक पदाधिकारी त्याच्यामध्ये होता, त्याची देखील चौकशी झालेली आहे. त्यांनी ती पार्टी अरेंज केली जास्त एकंदरीत चौकशीत समोर नाही. मला असं वाटतं की आणि फार्म हाऊस पण जे आपण उपस्थित केलं तर फार्म हाऊस देखील त्यांच्या कोणाच्या नातेवाईकाचं निघालं. माझा मुद्दा एवढाच आहे, जी काही क्लिप समोर आहे त्या क्लिपमध्ये सलीम कुत्ता, ज्याला जन्मठेपेची शिक्षा टाडा न्यायालयाने ऑलरेडी बॉम्ब ब्लास्ट देशद्रोही कृत्याच्या संदर्भात ठोठावलेली आहे, अशा देशद्रोही आरोपीच्या सोबत तुम्ही तिकडे नाच करता आहे. माझा मुद्दा एवढाच आहे. आणि या मुद्द्याचं कोण समर्थन करत असेल तर ते त्यांना लागू. कोणत्याही विषयाचा कोणत्याही याला जोडणं काही उचित नाही. मला वाटतं की जी सत्य घटना आपल्याला माहिती आहे की 1993मध्ये मुंबई शहरामध्ये जे भयानक असे बॉम्बस्फोटची मालिका संपन्न झाली, त्याच्यामध्ये 257पेक्षा जास्ती लोकांचं, निरपराध नागरिकांचं दुःखद निधन झालं आहे. 700पेक्षा जास्ती नागरिक जखमी झालेले. एक प्रकारे तो आपल्या देशावरचा हल्ला होता. दाऊद इब्राहिम याला जागतिक पातळीवर दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आपल्या भारताचाही तो 1 क्रमांकाचा शत्रू आहे. दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता याच्या माध्यमातून हे कृत्य 1993मध्ये संपन्न झालं. 1993मध्ये ही घटना झाल्याच्या नंतर टाडा न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारताच्या कायद्यांप्रमाणे त्याचं सुनावणी होऊन माननीय टाडा न्यायालयाने सलीम कुत्ताला जन्मठेपची शिक्षा सुनावलेली आहे. आणि मग ज्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, ज्याने देशद्रोही कृत्य केलेले आहे, अशा सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ उबाठा गटाचे महानगर प्रमुख त्याच्या सन्मानार्थ पार्टी देतात. मला वाटतं की ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे.
आणि ज्या पद्धतीने त्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत, अरे दीवानो मुझे पहचानो मैं हूँ डॉन, हे तर जखमेवरचं मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. मला जर विचाराल तर हे एक प्रकारचं देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून याचं बिलकुल समर्थन होऊ शकत नाही. मला काही लोकांची कीव पण आली. कोण म्हटलं की तो सलीम कुत्ता कधीतरी त्याचं निधन झालेलं आहे आणि एक प्रकारे या गोष्टीची तपासाची दिशा दुसरीकडे वळेल किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. हे सुद्धा एक देशद्रोहीच कृत्य आहे. कारण आपण आजही जर माहिती घेतली तर सलीम कुत्ता हा आरोपी माझ्या माहितीनुसार पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे. आणि असं असताना याला एक वेगळं वळण देणं त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी मला वाटते.